हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही संध्याकाळी गेलो होतो डीमार्ट शॉपिंगसाठी. तर माझा ना किराणा संपला होता आणि तो भरायचा होता. मग आम्ही आलो ह्या डीमार्टमध्ये. डीमार्टमध्ये कसं सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं. त्यामुळे ना आपला खूप सारा वेळ वाचतो. तेच जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्ही बघा तुम्हाला किती फिरावं लागतं. त्यापेक्षा मला डीमार्ट बेस्ट पडतं कारण सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल, चायपत्ती म्हणा, साखर म्हणा किंवा तांदूळ-बिंदूळ तर सगळं एकाच ठिकाणी भेटतं. तर मग थोडी शॉपिंग वगैरे आम्ही पण केली. मॅगी वगैरे पॅकेट्स घेतले. कार्तिकला पण केक्स वगैरे घेतले. बिस्किटं वगैरे खूप सारी घेतली आणि मग नंतरला थोडंसं फ्लोअर क्लिनिंगसाठी हार्पिक वगैरे घेतलं आणि अशी खूप सारी शॉपिंग केली. तर कार्तिकचं बघा इथे कसं चाललं आहे मस्ती मजाक. तर असं सगळं काही घेत होते मी. आणि डीमार्टमध्ये ना कोणतं पण तुम्ही घ्या वस्तू बघा त्याची क्वालिटी खरंच खूप छान असते आणि प्रोडक्ट पण मस्तच असतं. तुम्ही तेच बघा बाहेर घेतलं तर तशी तुम्हाला भेटणार पण नाही आणि स्वस्तामध्ये पण असतं आणि जर ऑफर वगैरे असेल ना तर खूपच छान. तर इथे आम्ही सगळं काही घेत होतो जे जे आम्हाला सामान लागेल ते. मग नंतरला मग कार्तिकच्या पप्पांनी ते शेजवान चटणी घेतली. त्यांना खूप आवडते आणि कार्तिक बघा कसा बसला आहे. मग नंतरला ना आम्ही इथे आलो तर इथे बघा असे चांगले मस्त अशी ऑफर होती. 99मध्ये तुम्हाला ग्लास कंटेनर वगैरे भेटत होते आणि खूप छान असं ग्लासचं बघा कलेक्शन होतं. मस्त असं म्हणजे एकदम स्वस्तामध्ये होतं. त्याच्यानंतर ब्रेकफास्टसाठी सर्व करण्यासाठी ते प्लेट्स पण होत्या बघा किती छान छान आहेत इथे. चांगले असं डिनरसाठी पण बघा मस्त असे प्लेट्स वगैरे होते. खूप छान असं कलेक्शन होतं आणि खूप कमी प्राईसमध्ये इथे भेटत होतं. नंतरला मग आम्ही इथे बघा हे डिश वगैरे बघत होते. तर इथे बघा डिश वगैरे पण खूप मस्त होते सर्व करण्यासाठी. त्याचबरोबर वाट्या, डिश ते खूप छान डेकोरेट करण्यासाठी मस्त असे डिश वगैरे होते आणि खूप कमी प्राईसमध्ये होते. फक्त 99 काही 50मध्ये असे अफोर्डेबल प्राईसमध्ये होते. त्याच्यानंतर मग आम्ही इथे बघा कप्स वगैरे बघत होतो. तर कप्सची पण खूप छान अशी हे होती डिझाईन. म्हणजे नंतर इथे कप्स वगैरे बघू शकता. कप्स पण किती छान आहेत बघा. मस्त अशी डिझाईन आहे त्यांना खूप छान अशी. म्हणजे सगळंच मला इथलं आवडत होतं. असं वाटत होतं सगळंच घ्यावं. तर इथे मस्त असं कप्सचा पण सेट होता. खूप छान असे कप्स होते आणि इथे बघा कार्तिकची किती मस्ती चालली असते डीमार्टमध्ये पण. एका ठिकाणी तो शांत बसू शकत नाही. इथे पण मस्ती चालू होती. मग नंतर डीमार्टमधून मग आम्ही घरी आलो आणि मग घरी आल्यावर पहिला चहा ठेवला. तर मला चहा तर खूप लागतोच म्हणजे संध्याकाळच्या टाईममध्ये मला चहा पाहिजेच. तर मग चहा वगैरे ठेवला, चायपत्ती टाकली, साखर टाकलं आणि मग चाय मस्त असा उकळत ठेवला चांगला असा. चहाला उकळी येईपर्यंत मग मी बाकीची कामं करून घेतली फटाफट. तर हे बघू शकता. तर सगळं नीट जागच्या जागी ठेवलं. सगळ्यात आधी किचन ओटा मस्त क्लीन करून घेतला पटापट. मस्त पाणी वगैरे खूप आलं वरती होतं तर ते वायपरने काढलं. किचन वगैरे चांगलं नीट साफ करून घेतलं आणि मग नंतरला आपला चहा पण रेडी इथे झाला होता. तर चहा कपामध्ये ओतून घेतला. चहा पीत बसले आणि मस्त डीमार्टमधून आणले होते केस ते पण चहासोबत खाल्ले आणि मग नंतरला मग बेडशीट टाकली सोफ्यावर. तर खूप धूळ होती इथे बघा. तर मी त्याच्याने झटकली आणि मग नंतरला बेडशीट वगैरे टाकली आणि नीट चांगलं बेडशीट लावून घेतली आणि मग नंतरला चांगल्या उशा वगैरे त्याच्यावर ठेवल्या आणि सगळीकडे मस्त असं बघा बेड पूर्ण मी सेट करून घेतला. बेडशीट टाकून चांगलं बेडला हे केलं आणि नंतरला मग झाडू मारली. संध्याकाळचा टायमिंग होता त्याच्यामुळे खूप कचरा होता. झाडू वगैरे सगळं मारून घेतला. संध्याकाळचा टाईम असल्यामुळे मला देवपूजा करायची होती. तर मग इथे मी चांगलं हातपाय धुवून घेतले, चेहरा स्वच्छ धुवून घेतला, नंतर केस वगैरे विंचरले, छान अशी रेडी झाले आणि मग नंतरला देवपूजा करायला घेतली. तर
देवाच्या छान पाय वगैरे पडून झालं आणि मग नंतरला कार्तिकला क्लासवरून आणायला गेले आणि मग नंतरला आल्यानंतर इथे आम्हाला मंदिरात जायचं होतं वागेश्वराच्या. तर इथे बघा आज पूजा होती मंदिरामध्ये, मग आम्ही पण पाया वगैरे पडायला गेलो मंदिरामध्ये. तर बघू शकता इथे छान अशी मस्त रांगोळी काढली आहे कलर पेंटची, खूप छान अशी रांगोळी होती. तर हे बघा आपलं वागेश्वराचं मंदिर. तर आज पूजा होती त्याच्यामुळे मस्त मंदिर असं छान सजवलेलं होतं, मस्त लाईटिंग वगैरे केली होती आणि छान असं मंदिरला बघा फुलांनी वगैरे मस्त असं सजवलं होतं, छान डेकोरेशन केलं होतं. मग नंतरला आम्ही आतमध्ये गेलो मंदिरात, पाय वगैरे पडलो. तर इथे मंदिरात सत्यनारायणाची पूजा होती, तर आम्ही आतमध्ये गेलो, देवबाप्पाच्या पाया पडलो, छान असं आमचं दर्शन झालं. आणि मग नंतरला आहे ना तिथे आरती चालू होती, तर मग आरतीसाठी पण थांबलो, आरती वगैरे आम्ही पण केली आणि मग नंतरला बाहेर आलो, देवबाप्पाचा प्रसाद घेतला आणि मग बाहेर आलो. प्रसाद वगैरे घेऊन बाहेर आलं आणि बाहेर आल्यानंतर पाहतो तर काय इथे ना असं खेळणीवाला बसला होता, खेळणी घेऊन. काय पाहिजे? ती पाटी घे, ही पाटी, ही पाटी घे अभ्यास करायला. मग ही बाई ही स्लेट. मग डमरू कितीला डमरू? हा 60 रुपये. डमरू कशाला? आता काय लहान आहेस डमरू खेळायला? फोन आहे तुझ्याकडे? दुर्बीन, ही दुर्बीन कितीला आहे? 120. दाखवा, बघ लावून डोळ्याने दिसतंय का बघ, तुला बघ दिसतंय का? दिसतंय नाही. मग काय पाहिजे? मग मोठा डमरू कितीला? तो छोटा हवाय. छोटा पाहिजे का? द्या, छोटा द्या. पेटीएम का डब्बा किधर है? गल्ला किधर है? इसमें तो नहीं निकल कर रखा तुमको, भेज जल्दी उसको. इधर आज ही फंक्शन है. हाँ? हाँ? तर अशी माझी संध्याकाळ गेली मित्रांनो आणि मैत्रिणींनो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.